बाहेर ना बऱ्याच प्रमाणे पाऊस चालू आहे आणि पाऊस तुम्हाला तर मुंबईचा पाऊस माहीतच आहे. तर मुंबईचा पाऊस तर बऱ्याच प्रमाणे खूप जास्त आता 1 हफ्त्यापासून तो पाऊस चालूच आहे आणि त्यासाठी म्हटलं की आज काहीतरी गरमागरम खायची इच्छा होतीये आणि बऱ्याच प्रमाणे आपण कांदा भजी, बटाटा भजी वगैरे तर खातोच. पण म्हटलं आज काहीतरी नवीन स्पेशल रेसिपी टाकूया. तर त्या रेसिपीसाठी मी इथे 2 मका घेतले आहेत, 2 बटाटे घेतले आहेत आणि मी ब्रेड घेतले आहेत आणि मी इथे मोझरेला चीज घेतलेली आहे. तर ह्याच्यापासून आपल्याला चीज कॉर्न ब्रेड रोल बनवायचा आहे. तर ते रेसिपी पूर्ण तुम्ही बघा, म्हणजेच तुम्हाला ह्याचं प्रमाण सुद्धा समजेल आणि खायला तर अगदी टेस्टी पण होणार आहे एकच नंबर आणि बनवायला सुद्धा सोपीच आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. चला आता आपण सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण कुकरमध्ये मका आणि बटाटे शिजवून घेऊया. तर ह्याचे आता आपण 2 भाग करून घेऊया. ह्याला मी अशा प्रकारे तोडून टाकते शिजायला. तर ह्यातनं मी फक्त दीडच मका वापरणार आहे आणि 2 बटाटे सुद्धा ह्याच्या बरोबर शिजायला ठेवूया आपण. तर आपल्याला ह्याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. अगदी जास्त लगदा न करता आपण बटाट्याचा, कारण आपल्याला ब्रेड रोल बरोबर बनणार नाही, कारण बटाटा जास्त शिजल्याच्या नंतर पातळ होणार त्यामुळे. चला आता आपण ह्याला शिजायला ठेवूया. आता आपले मका आणि बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण ब्रेडचे साइड कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ह्याचे सगळे साइड कट करून घेऊया. तर बघू शकता आता आपले बटाटे आणि मका मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला थंड सुद्धा केलेलं आहे. आता आपण ह्याला सोलून घेऊया. मी बटाट्याची साल काढून घेते आणि मक्यामधनं दाणे सुद्धा वेगळे करून घेणार आहे. आता अशा प्रकारे मी सर्व दाणे ह्याच्यातनं काढून घेणार आहेत आणि ह्याला मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहेत. बघू शकता आता आपले बटाटे पण सोलून झालेत आणि मका सुद्धा मी दाणे ह्याचे वेगळे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया. तर हे पूर्ण मक्याचे दाणे मी थोडस बारीक करून घेणार आहे. आता बघू शकता मी मक्याचे दाणे असे बारीक करून घेतले आहेत मिक्सरला. तर जास्त बारीक न करता ह्याला थोडस जाडसरच ठेवलेलं आहे. काही अख्खे सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता आपण बटाटे सुद्धा ह्याच्यामध्येच खिसून घेऊया. मॅश न करता आपण बटाटे खिसून टाकायला हवं. आता दोन्ही बटाटे मी असे खिसून टाकणार आहे. तर बटाटे मी एकदम असं लगदा नाही करता मी जरासं कच्चे पक्के ठेवलेले आहेत. आता आपले बटाटे चांगले खिसून झालेले आहेत. त्यामध्ये आता कुठले मसाले टाकायचे आहेत मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतेय. तर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमच. गरम मसाला घेतलेला आहे 1 चमच. धनेपूड आहे 1 चमच. इथे मी 5-6 मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. हे सुद्धा मला बारीक करून टाकायचं आहे. चला आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. करायला एकदम सोपी आणि खायला सुद्धा एकदम चटपटीत अशी ही रेसिपी आहे. धनिया पावडर टाकून घेऊया. गरम मसाला, काळं मीठ आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, ही सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची टाकू शकता आणि मी इथे चवीनुसार मीठ सुद्धा घेतलेलं आहे. ह्याच बरोबर आपल्याला इथे 2 चमच तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता.
आता आपण कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक करून ऍड करूया. आता हे सर्व ऍड करून झालेलं आहे. आपण आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया हाताने. पूर्ण आता ह्याला आपण एकजीव करून घेऊया. मसाल्यांची तर एकदमच मस्त खुशबू येते. आता ह्याला मी चांगलं असं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता मी हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे गोळे बनवून घेणार आहे. आता हाताला तेल लावून घेतलं आहे. आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला चीज भरायची आहे. इथे मी मोझरेला चीज घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये चीज ऍड करा. आता आपण ह्याला पूर्ण पॅक करून घेऊया. अशाच प्रकारे आता आपण पूर्ण गोळे तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता ह्याला मी पूर्ण असेच तयार करून घेते. तर आता बघू शकता मी अशा प्रकारे ह्याला आता तयार करून घेतलेला आहे. आणि मी इथे ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे, ब्रेडचं पावडर करून. आता आपण ह्या ब्रेड मध्ये हे भरून घेऊया आणि मग फ्राय करून घेऊया. इथे मी प्लेटामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला ब्रेड थोडेसे ओले करून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं पूर्ण पाणी पिळून घेऊया. आता आपण जे रोल बनवलो आहेत हे ह्याच्यामध्ये आपण भरून घेऊया. तर हे अशा प्रकारे आपण संपूर्ण बाजूने ह्याला पॅक करून घेऊया. बघू शकता आता आपले रोल मस्त असं तयार झालेला आहे. तर चीज कॉर्न ब्रेड रोल आहे हा. अशाच प्रकारे आपण आता संपूर्ण करून घेऊया. तर बघू शकता आता आपले ब्रेड रोल बनून झालेले आहेत. आपण ब्रेड क्रम्ब मध्ये ह्याला कोटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे आता मी ह्याला ब्रेड क्रम्ब मध्ये कोटिंग करून घेते. एकदम असे कुरकुरीत होतील वरतून आणि आतून एकदम ज्युसी होतील. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपलं ब्रेड तयार झालेला आहे रोल. तर सर्व आता आपण असंच करून घेऊया. तर बघू शकता सगळे रोल मी आता ब्रेड क्रम्ब मध्ये कोटिंग करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला तळून घेऊया. तर ह्याला हलक्या हलक्या हाताने आपण थोडंसं प्रेस करूया. तर बघू शकता ह्याला मी 3 ते 4 मिनिटं चांगलं असं परतून घेतलेलं आहे. एकदम रंग सुद्धा असा सुरेखच आलेला आहे, सोनेरी ब्राऊन कलर. आता आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत. तर चीज कॉर्न ब्रेड रोल तुम्हाला कसे वाटले असेल ना, ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघता ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. तर चला आता हे आपले रोल तयार झालेले आहेत. ह्याला आपण काढून घेऊया. एकदम सुरेखच रंग आलेला आहे, बघू शकता. तर आता अशाच प्रकारे आपण तळून घेऊया. तर बघू शकता आपले चीज कॉर्न ब्रेड रोल तयार झालेले आहेत. तुम्हाला चीज कॉर्न ब्रेड रोल कसे वाटले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला एक मी असं तोडून सुद्धा दाखवते. तर बघू शकता किती मस्त आपले असे चीज किती मस्त दिसते, ज्युसी झालेत एकदम. असे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.